ही फक्त 2 कारणं असतात, ज्यामुळे 2 पैकी एकाचा पाय घसरतो आणि मग तिसऱ्या व्यक्तीसोबत बाबू शोनाचा गेम सुरू होतो. माहिती अजिबात चुकवू नका. तुम्हाला नाही तर दुसऱ्यांना सांगायला उपयोगी येईलच. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. 2 नंबरचं कारण अजिबात चुकवू नका आणि महत्त्वाचं ऐकलं ना, की सज्जन माणसासारखं प्लीज सबस्क्राईब नक्की करा हां. कारण अशी माहिती फक्त याच लाडाच्या सुपरहिट चॅनलवर मिळते. अफेअर क्षणभराचं मधुर जहर आहे, पण ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला ना, त्याच्या विश्वासाला दिलेला गद्दारीचा चापट आहे, लक्षात ठेवा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे फक्त पुरुष करतात असं नाही आणि स्त्रिया फक्त नातं निभवतात असंही नाही. घरात न भेटलेली साद बाहेर ऐकू येते, तेव्हाच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जन्म घेतं. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण, असं नेमकं काय होतं, की एक जण बाहेर भरकटतो. अपेक्षा जेव्हा एकतर्फी होतात, तेव्हा नातं 2 दिशांना तुटतं. सुरुवातीला नातं नवीन असतं, दोघंही एकमेकात छान गुंतलेले असतात. नवीन परफ्यूम ते नवीन चादरीपर्यंतचा प्रवास खूप गोड वाटत असतो. पण नंतर एक जण अति गुंततो आणि दुसरा हळूहळू सुटत जातो. नात्यात जर एकमेकांचा आदर नसेल, स्पर्श नसेल, माया नसेल, तर WhatsApp, Insta, फेसबुकवर नक्कीच अफेअरची गुंतागुंतीची सुरुवात झालेली असते, हे लक्षात ठेवा. कधी संवादातला स संपतो आणि फक्त वादच उरलेला असतो. कधी शरीर जवळ असतं, पण मन दुसऱ्याजवळ घास चरायला गेलेलं असतं. कधी एक सतत ओरडतो आणि दुसरा गप्प बसतो. आणि मग बाहेरचं नातं चमचमीत वाटतं कारण तिथं तक्रारी नसतात ना. घरातली डाळ, तांदूळ, मुलांचे डायपर असं काहीही तिथे करावं लागत नाही. त्यामुळेच ते बाहेरचं बाबू, शोना इतकं चटकदार, चमचमीत आणि आकर्षक वाटतं. तिथं अपेक्षांचं ओझं नसतं, दाबून टाकणाऱ्या जबाबदाऱ्या नसतात आणि म्हणून तिथं सुटका वाटते, शांती वाटते, हवं-हवंसं वाटतं. जे नातं लपवावं लागतं ना, त्यात माया नाही, फक्त मोह असतो. आणि मोहाचं शेवटचं पान नेहमीच पश्चातापाचं असतं. अफेअर शरीराला क्षणिक मजा देतं, पण आत्म्याला सल देऊन जातं. जिथं फक्त हाव आहे, तिथं घर कधीच उभं राहत नाही, लक्षात ठेवा. शरीराचं भाडं कुणीही भरू शकतं, पण मनाचं घर मात्र फक्त एकच माणूस बनवतो. ते घर हरवून दुसऱ्याच्या अंगणात उभं राहिलात ना, तर फक्त गिळायला भाकरी टाकली जाईल, पण माया आणि शांती कधीच मिळणार नाही. नंबर 2 सगळ्यात भयंकर कारण म्हणजे ना, काही लोकांना मानसिक आणि शारीरिक भूक बाहेरून भागवायची जबरदस्त आस लागली असते. नवरा-बायको दोघं एकत्र एकाच छताखाली असूनही एकटेपण वाटतं. तहान भागवायला दुसऱ्याच्या जवळ चोरून लपून जायला सुरुवात यामुळेच होते. कधी बायकोला वाटतं, तो फक्त कामात गुंततोय, माझ्यात नाही. उठसूट मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला नवरा किंवा प्रत्येक सुट्टीच्या दिवशी ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलेला. काही दुःख सांगितलं की तोंड फिरवून घेणारा. तर कधी नवऱ्याला वाटतं, ती फक्त घर, मुलं, जबाबदाऱ्यामध्ये गुंतलेली. माझ्या घरातल्या लोकांच्या तक्रारी करणारी, दुखणं-खुपणं सांगत राहणारी आणि चिडचिड करणारी कावरी झालेली बायको. माझ्यासाठी तर वेळच नाही माझ्या बायकोला. आणि मग या रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात अचानक कुठेतरी दुसऱ्या व्यक्तीकडून थोडंसं लक्ष, थोडंसं हसू, थोडी आपुलकी मिळते आणि तिथून सुरू होतो नात्याचा घात. तुम्ही एक रात्र दुसऱ्यासोबत घालवू शकता, पण ती एक चूक आयुष्यभराचं सुख हिरावून नेते, लक्षात ठेवा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतं ते फक्त क्षणिक आनंदासाठी, पण शेवटी ते गिल्ट, संशय, फसवणूक आणि अशांती या 4 शब्दांमध्ये संपतं. नवऱ्याच्या डोळ्यात प्रश्न असतात, बायकोच्या शब्दात बोच असते आणि तुमच्या पिलांच्या डोळ्यात फक्त गोंधळ असतो. फसवणूक करणाऱ्याला वाटतं, मी जिंकलो, पण खरं तर त्यानं स्वतःचं घर हरवलं असतं. तुम्ही जिच्यासोबत अफेअर करता ना, ती कधीच तुमचं घर बनवू शकत नाही. कारण ती फक्त निवड असते, पण जी तुमच्यासोबत आहे ती नियती असते. हीच गोष्ट पुरुषांनाही लागू होते. प्रेम, आदर, संवाद आणि थोडा समजूतदारपणा एवढंच लागतो एक नातं सुंदर करायला, टिकवायला. तुमच्या नात्यात तुम्ही गुंतलात, समजून घेतलत, थोडं बदललात, तर ते बाहेरचं मोहाचं सावट आपोआप विरून जाईल. कारण शेवटी काय, जिथं आपण सगळं देतो, तिथंच सगळं मिळतं. बाकी सगळं केवळ भ्रम असतो. एक सच्च नातं गमावून 2 क्षणांच्या उत्तेजनासाठी जो स्वतःला विकतो, तो आयुष्यभर मनःशांतीच्या उंबरठ्यावर फक्त भीक मागत राहतो.
कधी वेळ देऊन बघा. ज्याला दुर्लक्षित केलंत, त्यातच तुमचं सर्वस्व आहे. बाकी सगळं क्षणभंगूर आहे आणि भंगारसुद्धा आहे. माहिती आवडली असेल तर पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही वाईट अनुभव असतील तर मला नक्की कमेंट करा. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार.